ऐसा नहीं पाहिजे। तुम हमरे को दुकान ऐसे टाल के दे रहे हो तो हम खाएंगे ना थोड़ा सा। हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवरोबा YouTube चॅनल मध्ये। आणि हे बघा, माझी छोटी ननंद मावला आंघोळ घालती है आणि हे आमचे नवरोबा उठले, ब्रश कर रहे हैं। गुड मॉर्निंग गाइस। आणि आज काहीतरी तुझी भाषा। आणि आज काहीतरी मोठा प्लॅन आहे, तर आम्ही जायचो सामान आहे, तर पटापट आम्ही आमचे माऊची आंघोळ करतो। हे बघा, माऊ बाहेर गेलता मातीमध्ये खेळायला आणि पक्का माकून आला यो डाकू कसा नंदरी तो। आणि या दोन्ही आंघोळ करत्या त्याच्या। आणि मित्रांनो, सगळं सांगतात तुझ्या भाषेत व्हिडिओ बने, तुझ्या भाषेत बने। तर आज आम्ही चालू सामान आणाय दुकानाचा। हे जर दुकान घालून गेलाय आणि बघा पोट सामान आणाय जातो। तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा। चल आंघोळ कर नागड्या। ए मोन, शांत बाय शांत। तर मूनची पण आंघोळ झाली, ताई त्याला सुकवते। तर चला मित्रांनो, पटापट रेडी व्हाव आणि भेटू। तर मित्रांनो, आम्ही फायनली रेडी झालो आणि सामान आणायला चाललोय। दीदी पण येते आणि आमची गाडी बघू शकता तुम्ही, नो पंगा। तर चला, पाणी थांबलाय तर पटापट जाऊ आणि सामान घेऊन येऊ। काय काय जे आता त्यात मला दाखवतो हे दुकानवाले बाई। चला मग मित्रांनो, आमचे नवरोबा, आमचे नाही माझे नवरोबा निघरे है। आमचे मग किती बायका? किती बायका काय? आमचा बुंडाना को भिजाय म्हणून पिशी। क्या क्या करने लगा रहे हैं देखो। कर पटापट आता भेटू डायरेक्ट तिकडे आपल्या दुकानाकडे। तो यो बघा, आमचे गावात जायचा रस्ता आणि मस्त हिरवगार झालाय आणि एक रोडाने आम्ही राहायचे येतो जातो आणि पक्की बेव होते। बाबुले निघता बाबुले साफ तर आमची फरारी नो पंगा। मित्रांनो, काय सांगू आता तुम्हाला, आमच्याकडे रस्ता बघा कसे आहेत, अख्खे वाट लावून ठेवले या रस्त्यांची। हे बघा, आणि जिंदगीत काही रस्ते बनणार नाही असं वाटायला लागलाय मला। तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचतोय नेरळच्या पेट्रोल पंप वरती। तर मित्रांनो, आमचं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता दुकानासाठी सामान घ्यायला। तर आम्ही पोहोचलो इकडे गोडाऊन मध्ये सामान घ्यायला। आम्ही फायनलला पोहोचलो। व्हिडिओ कितना 500 मिलियन 500 मिलियन। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय गोडाऊन मध्ये सामान घ्यायला। चला कामवाल्या बाय कामाला लागा, फटाफट कामाला लागा, टाइम नाही हा, पटापट। काय कामवाले बाई, तुम्ही पण या आमच्या दुकान खोलने का उद्घाटनवर बोलते। तर आम्ही मित्रांनो आता पटापट जे जे सामान पाहिजे ते घेतो आणि इथून निघतो पटाकन दुसऱ्या दुकानावरती। हे सगळं हे बघ सामान फुल पॅक। बघ नाही तर चोरून खाशील गपचूप तिकडे आतमध्ये। काय बोलते हे नाही चालणार, हे नाही लेने का। हा ना, आता जे जे सामान पाहिजे ते घेतो आणि निघतो घरी। तुम्हाला दाखवतो आम्ही आमचं दुकान। कुरकुरे नाही का? आणि दुकानाची कामवाली बाई, दुकानवाली आलेले। हे तुलाच विकायचे सगळं। नाही 5 ला फुकट विक ना। हेच नाही तर जेवणासोबत खाते नेते एवढं आणि जास्त खाते हेच जेवणासोबत। तुम हमरे को दुकान ऐसे टाल के दे रहे हो तो हम खाएंगे ना थोड़ा सा। धंदा नाही होत, तोटा होईल पूर्ण। हे एवढं एकटीलाच लागतं खायला हे, आणि पैसे पण ठेवत नाही।
ठेवते. ही बाई आहे ना, ही दुकानातलं सामान खाते, मी पैसेच सांगू का तू हा खाऊन काय करतो? तर आमचं सामान झालेलं आहे. आता हिशोब होतं, हिशोब काय काय ते सांग. पेपर घेते काय नाव काय त्यांचे. तर आता आम्ही बिल देतोय. हमारी सासू आई ने ना हमको पैसे ऐसे दिए हैं सामान खरीदने को. हे बघा, नुसता पैसा आहे बाई आपल्याकडे, नुसता पैसा. तर आता इथला बिल जो झालाय तो देतो आणि मग इथून जातो. पुढे जे चॉकलेट्स वगैरे भेटतात इथं फक्त वेफर्सच भेटतात. आता पुढच्या दुकानात आम्ही जातो, तिकडे पण काही सामान भरायचे. तर फटाफट इथं बिल देऊ आणि निघू तिकडे. 500 मोज किती. नुसता पिशवीत पैसा लपून ठेवलेला आहे. हे बघ ताई काढते कशी, नुसता पैसे मोजतायत बघ. चोरी केली का काय दोघींनी? एक तर चोरच दिसत आहेत. किती बघ हे किती बघ, कशी लपवते पैसा बघ. रिटर्न आलेली चिल्लर. ये सब हजम होगा हमारे पास. गप भरा फटाफट. लेश विरगुडा माय हस्बंड हे उचलून द्या बरं. चाललो मी, गाडी चालू करतो, या फटाफट. चला कामवाले बाया फटाफट चला. चल बाई. कितना मैं खाऊंगी पूरा, मैं खाऊंगी इसका. ही एकटीच खाते माकडा सारखी. आणि आम्ही जो बाकी सामान घ्यायचं तो घेतो. फटाफट भेटू आता तिकडं. काय निघलोय आम्ही सामान घेऊन. हे बघा, आता फटाफट दुसऱ्या दुकानावर सामान घेऊ, कारण का तिथून मला जायचे प्रॅक्टिसला. आणि फटाफट दुकानाचं आता राहिलेलं सामान घेऊ. तर चला आता डायरेक्ट भेटूया तिकडं. तर आम्ही पोहोचलोय आता दुसऱ्या दुकानावरती, जिथून चॉकलेट बिस्किट सगळं घ्यायचे ते. एक मोठी शेव आणि 2 बारीक. पट्टी वाली ना, 2 किलो. नाही किलो मी बोलते ताईला की तू आज जाऊन बघ काय काय पण हवं. जाते ताईसोबत. नुसते चात आता बिस्किट खायली या आणि पैसे पण ठेवत नाही. दुकान चलाएगी ना बराबर. क्यों नहीं चलाऊंगी. बघू किती प्रॉफिट करून देते. मीच खाणार जास्त. मीच खाणार जास्त. काय बोलली. मीच खाणार जास्त. मग काय, हे सगळं सामान घेतलेलं आहे. तर आम्ही फटाफट भरतो आणि निघतो येतो. नुसता पैसा. नुसता पैसा. ताई आपली मालदार आहे. मालदार आहे ताई. हा नुसतं पैसा ताई क मित्रा कोट पैसे होतं ते आपला घेऊला. नुसतं पैसा आपल्या. नुसतं पैसा आपल्याकडे. आता पटापट बिल देतो आणि आम्ही पण निघतो. तर विचार केला तर मग आपल्या पैसे बरंच आपण कोटा. हे बघ आमचे बारके का, कुठून आणले पैसे. भीक मागणे का तरीका. कुठे बसते तू मागायला पैसे. आईने दिलं सगळं. मोज मोज. है ना अंबिका. कुठे बघू. लय पैसे आणलेत बाबा आणि ते पिशवी भरून. किती आहे. शिकली नाही पण पैसे येतात रे मोजताने. हाडानी बाई म्हणून दुकान दिला घाल. तर ताई बाकीचे पैसे ठेवते. हे घे भीक भेटली 1 रुपया. घे भीक भेटली 1 रुपया. असेच मागून जमा कर आणि ही पिशवी भरून आण मला घरी. काय बोललो. सिमीला बोनी झाले 1 रुपयाची न मागता. कशी मागते भीक बोल. ट्रेनिंग दिले, अजून क्लिअर ट्रेनिंग द्यायला लागेल तिला. आमचं सामान घेऊन झालेलं आहे मित्रांनो सगळं. अहो सामान भरा ना. मी फक्त पैसे अजून एक पिशवी भरलेली आहे पैशाची. नुसतं पैसा. नाही बिस्किट 5 वाला तरी. हा ना बिस्किट नाही का, बिस्किट तरी फ्री भेटलं पाहिजे. हा एक पूर्ण पॅकेट ना बिस्किटचा. एक पण दिला तरी बस झाला. हा मला जिम जॅम खूप आवडतं. एक द्या ना मग. भेटला तुला नाही मला. काम करे हम फल खाए आप. लाओ इधर. ये बडी नाइंसाफी आहे बघ. हा मग बिस्किट एवढा सावणार दे इकडे. दे ना. चोरटी सगळे बिस्किट घेऊन गेले मार्केट. मीटिंग चालू आहे.
मी बोलते अंडे घ्यायचे त्यासाठी किती पैसे पाहिजेत. काय बोलते किती अजून लागतील पैसे. मी विचार करते नाही माहिती. तर चला तर ताई बोलली अंड्यासाठी पैसे लागतात ते आहे आपल्याकडे. तर आम्ही पण फटाफट निघतो अंडे घेतो घरी जातो. हा बोल. थांबा मला बोलू द्या. थांबा जरा सबर करो. हे बघा आम्ही काम करतोय आणि हा माणूस ना हमरी मदत नाही करते है. मदत नाही फक्त खायचं काम करायचं. नुसतं खातो आणि ओलापात ओलापात. पादरी ही आहे मी नाही. तर मित्रांनो आम्ही आता फटाफट अंडे घेतो आणि घरी जातो आणि आमचं दुकान दाखवतो तुम्हाला कसं येतो. बायको मारते नुसती बायको मारते मला. बायकोला सोडून देतो दुसरी बायको करतो मग. चल असं सामान घे. गाडीचा जीव नाही काय आणि एवढा मोठा सामान दिलाय. नाही गाडीचा जीव बघ. तर गाडीत काय जाणार गाडी तुटून जाणार. आज यांना डायरेक्ट पाडवतो. गिराव घे सामान पकडो. लो वन साइड हो जाएगी गाड़ी माकड़. पकड़े में रखते थे आप इधर ही. हाँ, तो मुझे क्या दिखेगा आगे. वन साइड हो जाएगी गाड़ी. जितना सामान है और कैसा लेके जाए वही प्लॅनिंग करे. तो रुको जरा व्हिडिओ अच्छा आहे कंटिन्यू करा. तर मित्रांनो आम्हाला अंडे घ्यायचे होते तर ते अंडे पण घेतले. तर आता फटाफट निघू आणि घरी. तर चला. तर मित्रांनो आम्ही सगळा दुकानाचं सामान घेऊन निघलेलो आहेत आणि हे इकडे अंडेवाली बघ तिथं हाताची पुरी वाट लागलेले. आणि गाडी बघ आमच्याकडे पूर्ण पॅकिंग झालेली आहे आणि 3 जण आहे त्यामध्ये. नाही गिरा बिरा नाही. अभी चलो क्या हो रहा है. डोक्यावर टाकेल अंडे. तर मित्रांनो रस्ता पण एवढा खराब आहे. क्या ये बनेगा की नाही क्या पता. धूम चाले विचार करूनच मरल. जो एखादा चालत जात असेल ज्याच्या गाड्या असतील अख्ख्या वाट लागून जातील तुटून. तुला कसं वाटतंय सामान घेऊन आणि रिक्षामध्ये आले असते तर बरं झालं होतं. रिक्षामध्ये आले असते तर बरं झालं होतं. आणि मित्रांनो घाई गडबडी आहे थोडी. आता काय करतो फटाफट आम्ही पण घरी पोहोचलो की तुम्हाला आमचं दुकान दाखवतो छोटूसा. आणि एक जे पण मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि तुमचा एवढा सारा प्रेम आणि एक आमचा व्हिडिओ 2 लाख क्रॉस झाला जो सिम्मीला आणायला गेलो होतो तो. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच. आणि आमच्या इकडचा रस्ता रात्री तर खूप असा भीती वाटते नाही का. तरी आम्ही रस्त्यांच्या आतू कारण आम नाभेवतू तुम्ही बोल आदिवासी बोल काहीतरी. काय बोलू बोल ना काहीतरी. रस्त्याला जातू तर भीती नाही वाटतू. हा शिकायला उलाला शिकायला दिलंय. तर आमचा रस्ता तुम्हाला आम्ही दाखवतो. गलिया आहे दोबारा हा रस्ता आहे आमचा. आणि आता आम्ही काय करतो सामान फटाफट लायतू आणि तुम्हाला आमचा बारका दुकान दाखवतो. काय तुला कसं वाटलं आज दिवसभर सामान घेऊन. दिवसभर सामान घेऊन असं वाटलं होतं बाबा. आता घे बघा मी कशी सांग मग सांगतो. माल पक्का भारी वाटला. मला पक्का भारी वाटला. आणि आता मग दुकान चालेल. आता मी दुकान चालेल. मग तुम्हाला मग आमचं दुकान दाखवतो. मग मी तुम्हाला आमचं दुकान दाखवतो. आणि मी गाडी काढला आणि मी गाडी आता एवढं सामान आहे. तर चला मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय घराच्या इथं. तिथे चिडले नुसते गाडीवर बसायला जागा ना थकले. कशी माकड तोंडाची असते. आणि ही आई आली सामान जी आलं इथे केवढी खुश आहे गडी. हा ही सासू आणि ही सून आणि सुनांचा दोघींचा दुकान जे सामान. आणि पायाला लागलं माझ्या. जे चल सामान फटाफट उतरे तू घे मी तुला द्यायचे कांद्यावर घे. देख बायकोच्या दुकानाची कामासाठी माल नेला आणि सगळा आणि
या सगळ्या युट्यूबचे पैशात आहे का सांगू नका कोण आलं. वन्स मोर मस्त रे मित्रांनो. या बायको दुकानासाठी या असं करायला लागत. तुम्ही करा, पैसे कमवा आणि फिरा. चल मित्रांनो, तर चला आम्ही फटाफट दुकानात सामान लायतो आणि तुम्हाला आमचा बारका दुकान दाखवतो. आणि ह्या आमचा छोटासा घर आणि त्याच्यात आमचं दुकान आहे. कारण का हा दुकान आम्ही घातला त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर फायनली मित्रांनो आमचं छोटंसं दुकान रेडी झालेला आहे. आणि का हे दुकान घालण्याचा उद्देश ते आमचे बाबा सांगणार. तर हे वाडी जी आहे आमची ती इथून 4 किलोमीटर लांब आहे नेरळहून. आणि लहान लहान मुलांना काही खाऊ मिळत नाही, म्हणून त्या उद्देशाने आम्ही हे मुलांना खाऊ मिळेल आणि या काही इतर न मिळणाऱ्या गोष्टी ठेवल्या जातात. म्हणजे ते लांब जावं लागतं. इथे आमच्या इथनं 4 किलोमीटर वरती नेरळ आहे. मग त्याच्यामुळे काय होतंय की लहान लहान मुलं जाऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे त्या उद्देशाने पप्पांनी आणि आईने मिळून हे दुकान घालून दिलं आणि खूप भारी वाटलं. मला तर खूप मजा आली. आणि याच्या उद्घाटनासाठी सिमीला हार घाला आहे असं नाही पाहिजे. मेहनत करते ते लाजते. तर मित्रांनो, हे आमचं छोटस दुकान कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि एक उद्देश की माझी ताई पण तिला बोलता येत नाही आणि ऐकायला येत नाही. अजून एक ताई आहे. मग पप्पांनी विचार केला की त्यांच्यासाठी पण थोडं काय भेटेल इकडनं ते त्यांच्यासाठी आपण काहीतरी खर्च यूज करू शकतो. तर मित्रांनो, चला भेटूया लवकर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच. आणि हे आमचं छोटस दुकान कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा.